ते 1-2 रुपयाचे शॅम्पू जे केसांना आपण वापरतो ते सुद्धा त्याने सुद्धा कार वॉश करतात. भरपूर वॉशिंग सेंटरमध्ये तसे कार वॉश करतात. पण मग त्याच्याने तुमच्या कारचा कलर डल होणार आहे. आपल्याला भगवंताने दिलेली स्किन आणि कारचा कलर हा माणसाने बनवलेला आहे, फार फरक आहे. तर मग त्याच्यावरती जे डिपॉझिट झालेलं ऑइल आहे म्हणजे अल्कलाईन वॉश त्याला करायला पाहिजे. कार ही किती दिवसात वॉश केली पाहिजे? त्यांना मी सजेस्ट करतो की 2 बकेट वॉश ही टेक्नॉलॉजी वापरा. ज्याला कार घ्यायची आहे त्याने कार घ्यायच्या वेळेस काय बघितलं पाहिजे? माझा जास्त यूज आहे, जास्त रनिंग आहे, हायवेला रनिंग आहे, तर मला सेफ्टीचा विचार करून कार घेणं जास्त महत्वाचं असतं. डिझेल कार किंवा जेव्हा माझं इयरली रनिंग कमीत कमी 15,000च्या वरती आहे. पेट्रोल कारला तुम्हाला 10,000 रुपये कॉस्ट लागते सर्व्हिसिंग, ऑइल चेंज वगैरे किंवा सगळ्या गोष्टींसाठी, मेजर सर्व्हिससाठी. तर तेच डिझेलला 15-16,000च्या वरती कॉस्ट लागणार आहे. पेट्रोल कारची लाईफ ही डिझेल कारपेक्षा थोडी जास्त असते. इंडियन ब्रँड्सचे किंवा टाटा, महिंद्रा आणि हे जे बाहेरचे ब्रँड्स आहे, हुंडाय, टोयोटा किंवा अदर ब्रँड्स ऑल्सो, याच्यामध्ये काय डिफरन्स वाटला तुम्हाला? 10 लाखापर्यंत एखाद्या व्यक्तीला गाडी घ्यायची आहे, कार घ्यायची आहे, ऍव्हरेज त्याला चांगलं हवंय, तर तुम्ही त्याला कोणती गाडी रिकमेंड कराल? कोणत्या कार तुम्हाला चांगल्या वाटल्या तुमच्या शोरूमला आलेल्या? जेव्हा आपण कार घेऊन जातो कुठेही तर आपण समोरच्याला भेटतो, समोरच्यावरती इम्पॅक्ट कुशाक कारवरती खूप चांगला पडतो. ना तुम्ही अग्रेसिव्ह दिसतात, ना तुम्ही खूप सॉफ्ट दिसतात, खूप छान वाटतो. ऑटो हब मध्ये काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात? लोकांना आवडणारी किंवा रिक्वायरमेंट असलेली वस्तू जी आहे किंवा सर्व्हिस जी आहे ती पीपीएफ आहे. कारची शाईन एनहान्स करते, ड्युरेबिलिटी वाढवते पेंटची, लहान मुलं सोसायटीत खेळतात किंवा काही स्टोन वगैरे उडतात तशा क्रॅचेस पासून तुम्हाला प्रोटेक्शन सुद्धा मिळतं. आणि सिरॅमिक कोटिंग जे आपण करतो ते काय? माझ्या हिशोबाने जेव्हा कस्टमर येतो त्यांची कारचा कलर कुठला तो सगळ्यात जास्त मॅटर करतो. कारण की व्हाईट कलर आणि सिल्वर कलर वरती पटकन क्रॅच दिसून येत नाही, पटकन डस्ट दिसून येत नाही. तेच तुमच्या ब्लॅक कलरच्या वरती कुठलाही डार्क रेड असेल, मरून असेल किंवा आता भरपूर कलर मार्केटमध्ये आले, ग्रे, ग्रीन, त्याच्यावरती लगेच डस्ट दिसून येते, लगेच डलनेस येतो पेंटला. सिरॅमिक कोटिंग जे आहे त्यामध्ये किती टाइप्स आहे आणि त्याची कॉस्टिंग कशी आहे? पीपीएफ आणि सिरॅमिक कोटिंग किंवा ग्राफाईन कोटिंग ज्याला आपण म्हणतो, हे सगळं जर्मन कन्सेप्ट आहे. जर्मनी मधलं वेदर आणि आपल्या वेदर मध्ये फार फरक आहे. आपल्याकडे अगदी उलट आहे. आपल्याकडे 40 डिग्री टेम्परेचर सध्या चालू आहे. दरवर्षी टेम्परेचर इन्क्रीज होते. आपण गेले 2-3 वर्ष बघतोय. आपली कंट्री जी डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळे आपल्याकडे डस्ट पूर्ण सिमेंट डस्ट आहे, तर ती तुमच्या पेंटमध्ये लगेच रिॲक्ट होते, बरोबर. त्याच्यामुळे इंडियन टेम्परेचर, इंडियन वेदर मध्ये अप्रूव्ड असं पीपीएफ किंवा सिरॅमिक ग्राफाईन कोटिंग हवं. आता सिरॅमिक कोटिंग आणि ग्राफाईन कोटिंग जे आहे त्याच्यामध्ये 2 टाईप असतात, एक सिलिकॉन कार्बाइड बेस आणि एक सिलिकॉन डायऑक्साइड बेस. गाड्यांचे जे आपले ग्लास असतो ना, समोरचा ग्लास, त्याच्यावर असे बारीक बारीक ठिपके पडतात, ते निघण्यासाठी काय टेक्निक आहे? घरच्या घरी कार क्लीन डस्टर येतात, तर तुम्ही डस्टिंग केलं तर पीपीएफ केलेली कार किंवा सिरॅमिक कोटिंग केलेली कार 35-40 सेकंदांमध्ये गाडी डस्टिंग होते. मग आता लोक असं म्हणतील की मी कारला कलर करतो, जर खराब झाली समजा, मी पीपीएफ का लावू? भले तुम्ही मर्सिडीजची कार वापरताय किंवा तुम्ही ऑडी जॅगवार प्रीमियम कार वापरताय, तर तुम्ही जेव्हा डीलरशिपला जातो मॅन्युअलच पेंट होतो, रोबोटिक पेंट रिपेंट मध्ये होत नाही. पुण्यामध्ये भरपूर लोक आहे आज की जे पीपीएफ करून देतात किंवा सिरॅमिक कोटिंग करतात. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय? मार्केटमध्ये काय होतं की कस्टमर आला नाही आला, माझा रोजचा खर्च चालू आहे, मोठे मोठे टेलिंग स्टुडिओ आहेत, त्याचं रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, मुलांचा स्टाफचं सॅलरी आहे, बोनेटला, फेंडरला, बंपरला जो जास्त इम्पॅक्टेबल पार्ट आहे फ्रंटचा, त्याला ओरिजिनल प्रोडक्ट वापरलं आणि दुसरीकडे वेगळं प्रोडक्ट वापरलं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे प्रशांत राणे सर. सर नमस्ते. नमस्ते मित्रांनो, आजपर्यंत आपण भरपूर विषयांवर पॉडकास्ट केले, ज्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी येतं, रिअल इस्टेट येतं, ॲडव्होकेट सोबत पॉडकास्ट केले, त्यानंतर इन्फ्लुएन्सर सोबत पॉडकास्ट केले. आजचा जो आपला टॉपिक आहे हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की एक घर असावं आणि आपल्या घरामध्ये एक गाडी असावी. मित्रांनो, गाडी कोणती घ्यावी आणि गाडी घेतल्यानंतर त्याची मेंटेनन्स कसा ठेवावा, तिला सुंदर दिसण्यासाठी काय काय केलं पाहिजे, जास्त दिवस ती चांगली राहण्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी आज आपण प्रशांत सरांसोबत बोलणार आहे. याचं कारण म्हणजे प्रशांत सरांचं पुण्यामध्ये बाणेर या एरियामध्ये ऑटो हब नावाने शोरूम आहे कार डिटेलिंगचं, ज्यामध्ये पीपीएफ पासून, सिरॅमिक कोटिंग पासून, तुमचं काही डॅमेज झालेलं आहे तर सर्व टाईपच्या गोष्टी त्या शोरूममध्ये होतात, त्या डिटेलिंगच्या शोरूममध्ये होतात. तर दादा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. धन्यवाद. यस. सगळ्यात पहिले तर आपण चर्चा करू की कसं, म्हणजे कार घेताना माणसाने काय विचार करावा. तर तुम्ही काय सांगाल की एखादा व्यक्ती आहे ज्याला कार घ्यायची आहे, तर त्याने कार घ्यायच्या वेळेस काय बघितलं पाहिजे की या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे? कार घेताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट. आपण प्रत्येक जण आपल्या इन्कमनुसार किंवा आपल्या रिक्वायरमेंटनुसार बजेट ठरवत असतो. बजेट ही गोष्ट प्रत्येकाच्या इन्कम किंवा यूजवर डिपेंड आहे. घेताना विचार काय करायला पाहिजे की माझा यूज कसा आहे, माझा फॅमिली यूज आहे, कमी यूज आहे, तर मी पेट्रोल कारमध्ये जाऊ शकतो, छोट्या गाडीमध्ये जाऊ शकतो, माझा यूज अगर कमी येतं. जर माझा यूज जास्त आहे, खूप जास्त आहे, कार अशी गोष्ट सेफ्टी फीचर्स जास्त आहेत, सेफ्टीचा विचार करून मी गाडी घेऊ शकतो किंवा माझा जास्त यूज आहे, जास्त रनिंग आहे, हायवेला रनिंग आहे
तर मला सेफ्टीचा विचार करून कार घेणं जास्त महत्वाचं असतं. ओके, बरोबर आहे. मला सांगा दादा की तुमच्याकडे कोणती गाडी आहे आज? माझ्याकडे स्कॉर्पिओ एन आहे. स्कॉर्पिओ आहे, हो. महिंद्रा महिंद्रा स्कॉर्पिओ. स्कॉर्पिओ एन. तुम्ही ती गाडी काय चूज केली स्वतः? मला स्कॉर्पिओ एन दिसायला त्याचा ओरा आवडतो आणि डिझेल कार आहे. माझं रनिंग थोडं जास्त आहे कम्पॅरेटिव्हली आणि माझं पहिल्यापासून एक म्हणजे होतं की बाबा मला कार घेताना सेफ्टीचा पूर्ण विचार करून कार घ्यायची आहे. तर त्या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग आहे आणि रोड प्रेझेन्स खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे स्कॉर्पिओ एन माझ्या बजेटमध्ये सुद्धा बसली तर मी स्कॉर्पिओ एन घेतली. ओके. आणि आता महिंद्रा ही इंडियन कंपनी झाली आणि जर बघायला गेलं तर बाकीच्या कंपन्या आहे, समजा हुंडाय बघितलं आपण किंवा टोयोटा बघितलं, तर या ज्या कंपनीज आहे या फॉरेन कंपनीज झाल्या. बरोबर. तर तुम्ही आतापर्यंत हजारो गाड्यांना पीपीएफ केलंय, सिरॅमिक कोटिंग केलंय किंवा म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 10 लाखाच्या गाडीपासून तर तुम्ही 1.5 करोडच्या गाड्यांपर्यंत पण कोटिंग केलेलं आहे किंवा पीपीएफ लावले त्या गाड्यांना. तर तुम्हाला काय वाटतं की इंडियन ब्रँड्स जे आहे किंवा टाटा, महिंद्रा आणि हे जे बाहेरचे ब्रँड्स आहे हुंडाय, टोयोटा किंवा अदर ब्रँड्स ऑल्सो, याच्यामध्ये काय डिफरन्स वाटला तुम्हाला? लोकांचे रिव्ह्यू कसे वाटले? लोकांचे रिव्ह्यू बघा, जेव्हा तुम्ही बाहेरच्या ब्रँड्स म्हणतात जसं VW झालं, होंडाई झालं, किया झालं, यांची सर्व्हिस खूप चांगली आहे. सर्व्हिस ओरिएंटेड कंपनीज आहेत आणि त्यांच्याकडे व्हेरिएशन्स भरपूर आहे. म्हणजे छोट्या गाडीपासून हॅचबॅक पासून तर SUV पर्यंत चांगले चांगले ऑप्शन त्यांच्याकडे आहेत. सर्व्हिसिंगचा त्यांचा जो म्हणजे तुम्ही बघाल तर सर्व्हिससाठी कस्टमरला घेण्याला लागणारे कष्ट त्याच्यामध्ये फार फरक आहे. आपण तेच इंडियन कारचं कम्पेअर केलं टाटा, महिंद्रा, तर कम्पॅरेटिव्हली त्याची कॉस्ट कमी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये सेफ्टी पण खूप चांगलं आहे. कम्पॅरेटिव्हली किया, कम्पॅरेटिव्हली होंडाई, टाटामध्ये आणि महिंद्रामध्ये तुम्हाला सेफ्टी रेटिंग्स खूप चांगले आहेत. परंतु सर्व्हिससाठी तुम्हाला फार स्ट्रगल करावे लागतात. सर्व्हिससाठी हा, कारण की नंबर ऑफ कार जास्त असल्यामुळे महिंद्राच्या किंवा टाटाच्या सर्व्हिस सेंटरला तुम्हाला अपॉइंटमेंट मिळत नाही आणि मिळाली तरी तुम्हाला स्वतःहून लक्ष देऊन काम करून घ्यावं लागतं किंवा मग दिलेलं जी टाइमलाईन आहे टाइमलाईन कम्प्लीट होत नाही, हा तुम्हाला एक इश्यू येतो. परंतु जर तुम्ही बघाल तर मग VW, स्कोडा किंवा मग होंडाई, किया ह्यांच्या कार खरंच त्यांचे फिनिशिंग फिटिंग्स खूप चांगले आहेत. बेटर आहे का? बेटर आहे. मग तुम्ही का नाही चूज केली फॉरेनची? त्या कम्पेअरिंग मध्ये VW मध्ये किंवा स्कोडामध्ये ज्या कार होत्या त्या कम्पेअर मध्ये आता जी मी स्कॉर्पिओ घेतलेली आहे त्याच्या कम्पेअर मध्ये त्यांच्याकडे कुठलं मॉडेल नव्हतं आणि ज्या मॉडेल होत्या SUV मध्ये तर त्या अगदी 40-50 लाख पर्यंत जात होती आणि ती स्कॉर्पिओ जी आहे ती बिलो 30 लाख रुपीज कार तुम्हाला येऊन जाते. ओके. नमस्कार मित्रांनो, मी चेतन महाजन. तुम्ही बघताय प्रशांत राणे सरांसोबतचा ऑटोमोबाईल या टॉपिकवरचा पॉडकास्ट. जर तुम्हाला पुण्यामध्ये कुठेही फ्लॅट घ्यायचा आहे 2 BHK, 3 BHK किंवा कोणतं पेंट हाऊस, तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. कारण रिअल इस्टेट विथ चेतन या नावाने आपलं यूट्यूब चॅनलही आहे आणि रिअल इस्टेट विथ चेतन या नावाने आपली महारेरा रजिस्टर्ड फर्मही आहे. स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसतोय त्यावर कॉल करा. मी स्वतः कॉल रिसीव्ह करेल आणि तुम्हाला पुण्यामध्ये कुठेही घर हवं असेल, फ्लॅट हवा असेल तर मी गाईड करेल. 10 लाखापर्यंत एखाद्या व्यक्तीला गाडी घ्यायची आहे, कार घ्यायची आहे आणि ॲव्हरेज त्याला चांगलं हवं आहे, ठीक आहे, तर तुम्ही त्याला कोणती गाडी रिकमेंड कराल? 10 लाखाच्या आतमध्ये त्यांना कार घ्यायची तर 10 लाखाच्या आतमध्ये कार ज्या आहेत त्या छोट्याशा म्हणजे हॅचबॅक कारमध्ये तुम्हाला चांगले चांगले ऑप्शन्स येतील. जसं टाटाच्या टिगोर झालं किंवा मग टियागो झाली. महिंद्रामध्ये 10 लाखाच्या आतमध्ये कार तर मला कुठली दिसत नाही आहे कुठली कार आहे. मारुतीमध्ये काही ऑप्शन्स आहेत. मारुतीमध्ये डेफिनेटली तुम्हाला सेफ्टीचा विचार करून कार घ्यायला पाहिजे. तर स्विफ्ट वगैरे कार खूप छान आहे. डिझायर स्विफ्ट जी आहे ती हॅचबॅक. त्याच्यानंतर VW मध्ये बघाल तर तो VW मध्ये पण तुम्हाला कायलॅक कार आहे ती 10 लाखाच्या अराउंड तुम्हाला त्याचं बेस मॉडेल यायला पाहिजे. ओके. असे ऑप्शन्स तुम्हाला चांगले चांगले आहेत. आणि ॲव्हरेजचा जर विचार केला या 10 लाखाच्या ज्या गाड्या तुम्ही सांगितल्या तर याच्यामध्ये समजा आपण पेट्रोलचा पहिले विचार केला तर कोणत्या गाड्या बेस्ट आहे? ॲव्हरेजसाठी बघाल तुम्ही तर हुंडाई व्हेन्यू आहे ती पण 10-11 लाखाच्या आजूबाजूला कार आहे बेसिक मॉडेल. तिथला पण ॲव्हरेज खूप चांगला आहे. मारुतीच्या गाड्यांना तुम्हाला माहिती आहे ॲव्हरेजसाठी काही इश्यूज नाही. मारुतीच्या गाडीला ॲव्हरेज आणि त्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा चांगली आहे आणि त्यांना रिसेल व्हॅल्यू पण तुम्हाला चांगली मिळते. सेफ्टीचा तुम्ही विचार नसेल करणार तर तुमचं सिटी ड्रायव्हिंग आहे तर तुम्हाला मारुती पण खूप बेस्ट आहे कारण की तिला आफ्टर सर्व्हिस पण चांगलं आहे, सर्व्हिस पण चांगली भेटते आणि तुम्हाला कार जेव्हा विकायला काढतात तेव्हा तुम्हाला त्याचं पे बॅक पण खूप छान मिळतं. चांगला मिळतो मारुतीला रिसेल व्हॅल्यू चांगली आहे. ओके. मला काय वाटतं ना की पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठा डिफरन्स कुठे वाटला? आता माझ्याकडे क्रेटा आहे, क्रेटा SX मॉडेल, आणि माझ्या मित्राकडे पण क्रेटा आहे सेम मॉडेल बट त्याची डिझेल आहे आणि माझी पेट्रोल आहे. मला जो ॲव्हरेज मिळतोय सध्या तो सिटीमध्ये तर सध्या 8, 9, 10 बरोबर सिटीमध्ये, बट त्याला जो मिळतोय तो 15-16 जातो सिटीमध्ये. बरोबर. हायवेचा विचार केला तर 14-15 मला हायवेला मिळतो, 14-15-16 मॅक्स जातो समृद्धीवरून जर आपण गेलो तर. आणि जर आपण म्हणजे जर तो गेला समजा डिझेल गाडीने ऑन हायवे तर त्याला तो 22 पर्यंत जातो.
तर हा खूप मेजर डिफरन्स वाटतो मला. जेव्हा डिझेल कार आपण घेतो, तर समजा एक्झाम्पल येतो, क्रेटा समजा तुम्ही काय कॉस्टमध्ये क्रेटा तुम्ही घेतली? मला ती 17 लाखाला. 17 लाखाला पडली. तर 2-2.5 लाखाने महाग त्यांना डिझेल कार पडली असेल, बरोबर. तर तो मोठा डिफरन्स झाला. 2-2.5 लाखामध्ये तुम्ही किती पेट्रोल टाकणार आहे गाडीमध्ये? भरपूर पेट्रोल टाकणार आहे. आणि डिझेल कार केव्हा घेतो? जेव्हा माझं इयरली रनिंग कमीत कमी 15,000च्या वरती आहे. ओके. तर 15 ते 20,000च्या वरती तर मी डिझेल कार घेणार. आता माझी स्कॉर्पिओ एन घेऊन 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये माझी कार 11,000 किलोमीटर झाली. ओके. तर माझी डिझेल कार आहे ऑटोमॅटिक. तर मग वापर आपला किती याच्यावर डिपेंड आहे. पेट्रोल कारला तुम्हाला अगेन जी सर्व्हिसिंग मध्ये जी कॉस्ट लागणार आहे ती फार कमी लागणार आहे. जी डिझेल कारला तुम्हाला समजा, पेट्रोल कारला तुम्हाला 10,000 रुपये कॉस्ट लागते सर्व्हिसिंग, ऑइल चेंज वगैरे किंवा सगळ्या गोष्टींसाठी, मेजर सर्व्हिससाठी. तर तेच डिझेलला 15-16,000च्या वरती कॉस्ट लागणार आहे. त्याच्यामुळे तो पण खूप मोठा फरक येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लाईफ. पेट्रोल कारची लाईफ ही डिझेल कारपेक्षा थोडी जास्त असते. म्हणजे जर तुम्ही फर्स्ट ओनर म्हणून विचार कराल तर, रिसेलमध्ये नाही, फर्स्ट ओनर म्हणून विचार कराल तर 5 वर्षांनी डिझेल कारची कंडिशन आणि 5 वर्षांनी पेट्रोल कारची कंडिशन, बराच फरक तुम्हाला दिसेल. मेजर डिफरन्स आहे. दिसेल, येस. ओके. तुमच्या गाडीचा ऍव्हरेज काय आता? तुमची जी गाडी आहे स्कॉर्पिओ एन टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल आहे. त्याच्यामध्ये डिझेल आहे आणि ऑटोमॅटिक. हो. तर याचं ऍव्हरेज काय? तिचा ऍव्हरेज म्हटलं बघा, ती 2200 टर्बो सीसीचं इंजिन आहे, तिचं 2200 इंजिन आहे, 2200. त्यामुळे ऍव्हरेज तसाच तर काही काढला नाहीये. पण महिंद्राचं एक छान ऍप आहे, त्याच्यामध्ये ऍडनॉक्स ज्या ऍपमध्ये आपण सगळे जे आपले डिझेलचे बिल्स असतात त्याच्यामध्ये आपण एंट्री करून ठेवतो. ओके. तर जे मी एंट्री केलेले बिल आहे तर साधारणतः माझी आता कार झालेली 11,000 किलोमीटर, 10,900 किलोमीटर. आणि लागलेलं मला डिझेल त्याला 86,000चं डिझेल लागलं मला, 86,000 रुपीजचं. माझ्या डिझेलमध्ये तुम्हाला माहिती आहे आता 1.5 महिन्यामध्ये खूप मोठा व्हेरिएशन झाला रेटमध्ये. तरी आपण जर 95 रुपीजनं जरी पकडलं लिटरचं ऍव्हरेज काढला, 90चा पहिले होता आणि आता 100च्या आजूबाजूला आहे, तर 95 जरी काढलं तरी मला 8-9चं ऍव्हरेज मला मिळतोय. 8-9 ऍव्हरेज मिळतं. हो, पण आता त्याचं जेव्हा माझा 10,000 किलोमीटर सर्व्हिस, मेजर सर्व्हिस मध्ये पेंडिंग आहे, ती सर्व्हिस जेव्हा होईल, ऑइल चेंज होईल, तेव्हा 1-2 माझा ऍव्हरेज वाढणारच आहे असं मला वाटतं, कारण की ते ऑटोमॅटिक पण आहे. ओके. बट जर मग ऍव्हरेज पाहायला गेलं तर इतका जास्त चांगला ऍव्हरेज तुमच्याही गाडीला नाहीये. त्या मोठी कार घेताना आपण ऍव्हरेजचा विचार करून कार घेऊ शकत नाही. बरोबर. नाहीच मिळणार. कारण की तो कार घेताना आपण ऍव्हरेजचा विचार करणारच नाही त्या सेगमेंटमध्ये. ऍव्हरेजचा विचार आपण कुठल्या सेगमेंटमध्ये करतो? त्याच्या अगोदर माझ्याकडे सियाज होती. सियाजला मला डिझेल कार होती, पण ऑटोमॅटिक नव्हती, मॅन्युअल होती. आणि तिला मला ऍव्हरेज 20च्या आजूबाजूला मिळायचा. अगदी मी 6-7 वर्ष कार वापरली, 1.25 लाख किलोमीटर झाली, तरी मला ऍव्हरेज 22-23 ऍव्हरेज मिळत होता. बरोबर. तो पण त्याला सेफ्टी नव्हतं, म्हणजे माझ्या दृष्टिकोनाने त्याला सेफ्टी नव्हतं. तेच सिडान कार होती. सिडान कार त्याला थोडंसं त्याचं जे म्हणजे सिडान कार आणि एसयूव्ही कारला तुम्ही कम्पेअर पण नाही करू. त्याचं इंजिन जे होतं ते 1250चं होतं आणि याचं 2200 टर्बो आहे. खूप मोठा फरक आहे. बरोबर आहे. सर मला 20 लाखाच्या आतल्या कार सांगा तुम्ही. 11 लाख ते 20 लाखापर्यंत, म्हणजे 15 लाखाच्या वरच्याही जास्त आपण प्रायोरिटी देऊ. बरोबर. कोणत्या कार तुम्हाला चांगल्या वाटल्या तुमच्या शोरूमला आलेल्या कस्टमरशी तुम्ही बोलल्यानंतर, की कस्टमर खूप हॅपी आहे, अशा 15 ते 20 लाखापर्यंतच्या कोणत्या कार तुम्हाला बेस्ट? बघा, आपण 15 ते 20 पकडण्यापेक्षा 20 लाखाच्या आजूबाजूला कार पकडली आपण, म्हणजे 20च्या 2 लाख रुपये प्लस मायनस. तर मग स्कोडाची कुशाक मला सगळ्यात जास्त कार आवडते. कुशाक खूप छान कार आहे, फॅमिली कार आहे, दिसायला सुंदर आहे. तिचं जे स्ट्रक्चर आहे ते पण मला फार छान आवडते. डिझाईन म्हणण्यापेक्षा कारमध्ये बसताना जो तुम्हाला रिलॅक्स जे मिळतंय ते खूप चांगलं मिळतं. तुमचा समोरच्यावरती इम्पॅक्ट, जेव्हा आपण कार घेऊन जातो कुठेही तर आपण समोरच्याला भेटतो, तर समोरच्यावरती इम्पॅक्ट कुशाक कारवरती खूप चांगला पडतो. ना तुम्ही अग्रेसिव्ह दिसतात, ना तुम्ही खूप सॉफ्ट दिसतात. खूप छान वाटतं. कुशाक कार मला खूप आवडते. सेकंड नंबरला तुम्ही क्रेटा म्हणाल. क्रेटा पण कार मला फार छान वाटते. क्रेटा कार जी आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक जर कार तुम्ही क्रेटा, म्हणजे मी स्वतः ऑटोमॅटिक आता प्रिफर करतो, कारण की ट्रॅफिक वाढलेली आहे, तर तुम्हाला ऑटोमॅटिक कारला तर थोडं रिलॅक्स मिळतं. पण क्रेटा कार पण मला फार छान वाटते त्या केसमध्ये. सिडान कारमध्ये आपण जात असेल, सिडान कारमध्ये वर्टस VWची किती छान कार आहे. वर्टस कार झाली, त्यानंतर स्लॅव्हिया झाली स्कोडाची. ह्या कार मला फार छान वाटतात. त्याच्यानंतर मग मी होंडा जी सिटी आहे, होंडा सिटी नवीन आली, होंडा सिटी किंवा वर्ना आली नवीन, त्या कार मी कम्पेअर करू शकतो. पण थोड्या कॉस्टला जास्त आहे. होंडा सिटी कितीपर्यंत जाते आता? होंडा सिटी सुद्धा 20-22 लाखाच्या आजूबाजूला तुम्हाला मॉडेल मिळून जातील. म्हणजे डिपेंड आहे, आपण आता 17-18 लाखापासून तर 25-26 लाखापर्यंत त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. आपण 20च्या पुढच्या म्हणजे 25-30 अशा रेंजच्या गाड्यांकडे येऊच, बट मला असं वाटतं की थोडं तुम्ही ऑटो हब बद्दल सांगा, की ऑटो हब मध्ये काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात? बघा, ऑटो हब जो आपला ब्रँड आहे, आपण प्युअरली कार डिटेलिंग मध्ये आहोत. आपण कारचं पूर्ण म्हणजे अगदी वॉशिंग पासून, रेग्युलर वॉशिंग पासून तर इंटेरियर डीप क्लिनिंग पासून, तर तुम्ही म्हणाल तर PPF पर्यंत
अशा सर्व्हिस आपण सगळ्याच प्रोव्हाइड करतो. डिटेलिंग रिलेटेड सगळ्या सर्व्हिसेस कारच्या आणि बाईक्सच्या पण प्रोव्हाइड करतो ऑटोमध्ये. ओके, त्याच्यामध्ये काय काय लोकांना आवडणारी किंवा रिक्वायरमेंट असलेली वस्तू जी आहे किंवा सर्व्हिस जी आहे ती पीपीएफ आहे. पीपीएफ मध्ये काय होतं की कारवरती एक जसं आपण मोबाईलला लॅमिनेशन करतो किंवा स्क्रॅच गार्ड टाकतो आपण मोबाईलला, तसंच कारवरती आपण एक फिल्म इन्स्टॉल करतो. पीयू फिल्म असते, प्लास्टिकची फिल्म असते, ती इन्स्टॉल करतो. तर ती तुम्हाला कारला छोटे छोटे क्रॅचेस जे असतात त्याच्यातून तुम्हाला ती प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते. कारची शाईन एनहान्स करते, ड्युरेबिलिटी वाढवते पेंटची. आणि लहान मुलं सोसायटीत खेळतात किंवा काही स्टोन वगैरे उडतात तशा क्रॅचेस पासून तुम्हाला प्रोटेक्शन सुद्धा मिळतं. आणि सिरॅमिक कोटिंग जे आपण करतो ते काय? सिरॅमिक कोटिंग हे लिक्विड असतं, ते ऍप्लिकेशन ग्लासचा ग्लास बनतो. तो काय करतो, पेंटच्या पोर्समध्ये पूर्ण म्हणजे त्याचं एक बॉन्डिंग क्रिएट होतं. तर तुम्हाला तो क्रॅच प्रोटेक्शन प्रोव्हाइड करत नाही, पण इझी क्लिनिंग आणि शाईन तुमची कारची मेंटेन ठेवतो. ओके, लॉंग टर्म साठी म्हणजे 1 वर्षापासून तर 2-3 वर्षापर्यंत डिपेंड तुम्ही कारची कशी काळजी घेत आहेत. एखादा व्यक्ती आलाय तुमच्याकडे की ज्याच्या गाडीची जी कॉस्ट आहे ती आहे 20 ते 25 लाख रुपये, आणि तो बोलतोय की मी शोरूम मधून गाडी उचलली आहे आणि डिरेक्टली तुमच्याकडे घेऊन आलाय तो, तर कसं कन्व्हर्सेशन असेल तुमचं? तुम्ही त्याला सगळ्यात आधी काय विचाराल आणि काय बघून तुम्ही त्याला कोणत्या टाईपचं पीपीएफ द्याल? काय काय असतं पीपीएफ मध्ये त्याबद्दल पण थोडं अजून डिटेल माहिती. बरोबर, आपण पीपीएफ बद्दल बोलूया की सिरॅमिक कोटिंग बद्दल बोलूया? सुरुवातीला मला त्याच्या रिक्वायरमेंट, त्यांची कार कशी, त्याच्या रिक्वायरमेंट. माझ्या हिशोबाने जेव्हा कस्टमर येतो त्यांची कारचा कलर कुठला तो सगळ्यात जास्त मॅटर करतो. का असं? कारण की व्हाईट कलर आणि सिल्वर कलर वरती पटकन क्रॅच दिसून येत नाही, पटकन डस्ट दिसून येत नाही. तेच तुमच्या ब्लॅक कलरच्या वरती कुठलाही डार्क रेड असेल, मरून असेल किंवा आता भरपूर कलर मार्केटमध्ये आले, ग्रे, ग्रीन, त्याच्यावरती लगेच डस्ट दिसून येते, लगेच डलनेस येतो पेंटला, लगेच स्क्रॅच दिसून येतो. भले तो पण पेंट मेटॅलिकच आहे. पूर्वी तुम्ही बघाल 7-8 वर्षापूर्वी तर व्हाईट कलर मध्ये मेटॅलिकला ऑप्शन असायचं, किंवा मग जे बाकीचे कलर आहेत व्हाईट सोडून इतर कलर, व्हाईट सिल्वर, ते सगळे मेटॅलिकच यायचे. आता व्हाईट सुद्धा मेटॅलिक येतो आणि बाकीचे सगळे कलर सुद्धा मेटॅलिकच येत आहेत. पेंट क्वालिटी पण इन्क्रीज झाली आहे, पेंट स्मूथनेस पण इन्क्रीज झालाय, परंतु त्याच्यावरती लगेच डस्ट आणि क्रॅच दिसून येतो जर तुमची व्हाईट आणि सिल्वर कलरची कार नाहीये तर. बरं, मग जर व्हाईट आणि सिल्वर कलर सोडून कुठलाही कलर आला तर मी त्यांना सजेस्ट करतो तुम्ही पीपीएफ कडेच जा. सिरॅमिक कोटिंग, ग्राफाईन कोटिंग किंवा रेग्युलर सिलेंट कोटिंग याच्यामध्ये तुम्ही जास्त फोकस करू नका. जर तुमचा थोडा बजेट व्यवस्थित आहे तर तुम्ही पीपीएफ कडेच जा. आणि जर व्हाईट आणि सिल्वर कलर आहे तरी पण तुम्ही पीपीएफ करा, पण अँटी एलोईंग वॉरंटी असलेलं पीपीएफ करा. ओके. आणि जर तुम्हाला वाटतं की नाही बाबा मला गरज नाहीये, माझा यूज फार कमी आहे, मी सिरॅमिक कोटिंग करू शकतो, तर व्हाईट आणि सिल्वर कलरवाला कस्टमर सिरॅमिक कोटिंग करू शकतो. काही त्याला असं काही म्हणजे, कारण की त्यांच्या कारवरती लगेचच क्रॅच दिसून येत नाही, पण तोच ब्लॅक कलरच्या कारवरती किंवा इतर कलरवरती लगेचच डॉट्स, स्क्रॅचेस किंवा मग स्टोन मार्क्स हे सगळे दिसून येतात. सिरॅमिक कोटिंग जे आहे त्यामध्ये किती टाइप्स आहे आणि त्याची कॉस्टिंग कशी कशी राहते? आणि प्रत्येक जे कोटिंग आहे म्हणजे जो जो टाईप तुम्ही सांगाल ते केल्यानंतर काय इफेक्ट होतो, त्याच्या अपग्रेडेड व्हर्जन जे जर केलं तर काय फरक पडतो कारवर, त्याच्या अपग्रेडेड केलं तर काय होतं? बरोबर, सगळ्यात पहिले आपण काय समजून घेऊ आता की पीपीएफ आणि सिरॅमिक कोटिंग हा कन्सेप्ट काय आहे, कुठून आला. मेन तेच आहे. कारण की तुम्ही बघाल तर 7-8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी मार्केटमध्ये कार्स होत्या, पण असं काही पीपीएफ सिरॅमिक कोटिंग नव्हतं किंवा तेवढ्या फोर्सफुली नव्हतं. पीपीएफ आणि सिरॅमिक कोटिंग किंवा ग्राफाईन कोटिंग जे आपण म्हणतो हे सगळं जर्मन कन्सेप्ट आहे, जर्मन टेक्नॉलॉजी. जर्मनी मधलं वेदर आणि आपल्या वेदर मध्ये फार फरक आहे. तिकडे तुम्ही बघाल तिकडे डस्ट इश्यू नाहीये, टेम्परेचर कमी आहे, कधी कधी तर स्नोफॉल पण होतो. आपल्याकडे अगदी उलट आहे, आपल्याकडे 40 डिग्री टेम्परेचर सध्या चालू आहे, दरवर्षी टेम्परेचर इन्क्रीज होते. आपण गेले 2-3 वर्ष बघतोय दरवर्षी टेम्परेचर इन्क्रीज होते. आणि डस्ट, आपली कंट्रीची डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळे आपल्याकडे डस्ट पूर्ण सिमेंट डस्ट आहे. तुम्ही अगदी म्हणजे पुणे सिटी पकडा, मुंबई पकडा किंवा अगदी ग्रामीण भागात तुम्ही कुठल्या ग्रामीण भागात जर झालं तर तुम्हाला डस्ट भरपूर दिसेल, सिमेंट डस्ट आहे, तर ती तुमच्या पेंटमध्ये लगेच रिॲक्ट होते. बरोबर, त्याच्यामुळे इंडियन टेम्परेचर, इंडियन वेदरमध्ये अप्रूव्ड असं पीपीएफ किंवा सिरॅमिक ग्राफाईन कोटिंग हवं, किंवा तुम्ही सिलेंट कोटिंग कराल, अगदी वॅक्स लावाल कारला, तर ते आपल्या वेदरमध्ये सुटेबल हवं. आपल्या वेदरमध्ये ते रनिंग म्हणजे नुसतंच तुम्ही केलं एखाद्या 2-2.5 हजाराचं आणि ते 2-4 दिवस पण चालणार नाहीये किंवा कारवरती काहीतरी इम्पॅक्ट करणार, तर ते करण्यात पण काही मजा नाहीये. त्याच्यामुळे इंडियन वेदरमध्ये अप्रूव्ड असं प्रोडक्ट पाहिजे. आता सिरॅमिक कोटिंग आणि ग्राफाईन कोटिंग जे आहे त्याच्यामध्ये 2 टाईप असतात, एक सिलिकॉन कार्बाइड बेस आणि एक सिलिकॉन डायऑक्साइड बेस. ओके, ठीक आहे. सिलिकॉन कार्बाइड SiC आणि सिलिकॉन डायऑक्साइड म्हणजे SiO2. तर SiO2 जे जिथे स्नोफॉल होतो, जिथे टेम्परेचर कमी, जिथे डस्ट इश्यू नाहीये, अशा ठिकाणी SiO2 जास्त रन होतं. आपल्या वेदरमध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये किंवा गल्फ कंट्रीजमध्ये SiC बेस्ड प्रोडक्ट पाहिजे, सिलिकॉन कार्बाइड बेस्ड प्रोडक्ट पाहिजे, कारण त्याची ड्युरेबिलिटी चांगली, त्याचा हार्डनेस चांगला असतो, ते ड्युरेबल असतं आपल्या कंट्रीमध्ये. ओके.
तर मी सजेस्ट करतो की जेव्हा सिरॅमिक कोटिंग किंवा ग्राफाईन कोटिंग तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही घेतायत कुठूनही, तर जेव्हा तुम्ही चॉईस करताय तेव्हा तुम्ही त्याचा प्रोडक्टचा ऍक्च्युअली बेस काय, कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग होतंय आणि ते आपल्या वेदरला अप्रूव्ड आहे की नाही आहे, तर ते तुम्हाला बघणं फार महत्वाची गोष्ट आहे. मग याच्यातल्या टाईप बद्दल बोलायचं आता किती कोणकोणते टाईप्स याच्यात अजून? बघा याच्यामध्ये पॅकेजेस आहेत, 1 इयर 2 इयर 3 इयर्स असे पॅकेजेस आहेत. सिरॅमिक कोटिंग ग्राफाईन कोटिंग समजा मी कारला केलं, 25-30 हजार खर्च केला, माझी कार तशीच आहे तशी राहणार आहे का? तर नाही. मला तिचं काळजी घेणं महत्वाचंच आहे. मला जर समजा आता एक्झाम्पल देतो, तुम्ही समजा बाईकवरती 8-10 किलोमीटर निघालात, तर रस्त्यावरती जे हॉटेल्स असतात, रोड साईड जे हॉटेल्स असतात, त्यातून निघणारं ऑइल किंवा कारमधून निघणारं ऑइल हे माझ्या चेहऱ्यावरती बसतं. बरोबर आहे. चेहरा आपला पोर्सने बनलेला असतो, त्याच्यावरती डस्ट बसते, त्याच्यावरती मग ते तुमचा चेहरा ब्लॅकिश होतो. मग आपण घरी जाऊन प्रॉपर 2-3 वेळा चेहरा फेसवॉशने, चांगल्या फेसवॉशने क्लीन करतो, महिन्यातून एकदा डिटॅन करतो, तेव्हा आपला चेहरा क्लीन राहतो. बरोबर आहे. तसाच कारचा पेंट सुद्धा पोर्सने बनलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा ऑइल डिपॉझिट राहणार आहे. आपण आता रोज आंघोळ करतो, दिवसातून 3 वेळा चेहरा धुतो, आपण कार 3 वेळा दिवसातून धुतो का? नाही. किंवा धुवू शकतो का? प्रॅक्टिकली नाही, पॉसिबल नाही. आणि धुतली तरी तिचा पेंट डल होणार आहे. आपल्याला भगवंताने दिलेली स्किन आणि कारचा कलर हा माणसाने बनवलेला आहे. बरोबर, फार फरक आहे. तर मग त्याच्यावरती जे डिपॉझिट झालेलं ऑइल आहे ते आपल्याला रेग्युलरली म्हणजे अल्कलाईन वॉश त्याला करायला पाहिजे. रेग्युलरली म्हणजे महिन्यातून 1 किंवा 2 वेळा अल्कलाईन वॉश करायला पाहिजे. अल्कलाईन वॉश म्हणजे त्याची पीएच व्हॅल्यू कमी आहे, म्हणजे तुम्हाला ते ऍसिडिक त्याच्यावरती कुठलाच तुम्हाला त्याच्यावरती तो ऍसिडिक तुम्ही वॉश केलं, ऍसिडिक शॅम्पू स्वस्त मिळतात, ऍसिडिक वॉश तुम्ही केलं. काही लोक जे 1-2 रुपयाचे शॅम्पू जे केसांना आपण वापरतो मार्केटमध्ये येतात, ते सुद्धा त्याने सुद्धा कार वॉश करतात. भरपूर वॉशिंग सेंटरमध्ये तसे कार वॉश करतात. पण मग त्याच्याने तुमच्या कारचा कलर डल होणार आहे, लवकर डल होणार आहे. जितक्या वेळा तुम्ही वॉश करता कलर डल होतो, कारण की ते ऍसिडिक आहे पूर्ण. तर अल्कलाईन वॉश करून त्याच्यावरती नॉर्मल 6 महिन्याला एकदा तुम्ही कारला त्या पॉलिश करून घ्या. बेसिक जे तुमचं सॉफ्ट पॅन्ट नाही, म्हणजे तुमच्या कारला जे वरती निघालेलं वरती ऑक्सिडेशन झालंय, त्याला आपण फॉरेन पार्टिकल म्हणतो, इंडस्ट्रियल डस्ट म्हणतो, ते रिमूव्ह करून घ्या. कार तुमचं सिरॅमिक कोटिंग जे किंवा ग्राफाईन कोटिंग आहे त्याची लाईफ तुमची थोडी इन्क्रीज होत जाणार. ओके. आणि ते जे कोटिंग आहे, सिरॅमिक कोटिंग किंवा ग्राफाईट कोटिंग जे तुम्ही बोलताय, हे एका वर्षात एकदा तुम्ही करता? डिपेंड आहे कुठलं पॅकेज घेतोय. आता माझ्याकडे अगदी तुम्ही जसं कॉस्ट बद्दल मग असे बोललात, तर 12,000 तर 45,000 45,000 पर्यंत ऑप्शन्स अवेलेबल आहे सिरॅमिक कोटिंग ग्राफाईन कोटिंग मध्ये. मग ते पॅकेजेस आहेत, त्याच्यामध्ये 1 टाइम कस्टमर करू शकतो किंवा वर्षातून एकदा टॉपअप कोट घेतला तर पॅकेजमध्ये असतो, वर्षातून टॉपअप कोट घेतला तर तसे पॅकेजेस आहेत. किंवा मग 3 वर्षाचं पॅकेज, याच्यामध्ये दर 6 महिन्याला कस्टमरला सर्व्हिस मिळते. जसं तुम्हाला कारवर घेताना सर्व्हिस बुक, वॉरंटी बुक मिळते शोरूम कडून किंवा मॅन्युफॅक्चरर कडून, त्याच्यामध्ये सगळे कुपन्स असतात आणि मग तुम्ही त्याच्यानुसार तुमची फ्री सर्व्हिस घेताय. तसंच आमच्याकडून तुम्हाला प्रॉपरली एक वॉरंटी बुक मिळतं, म्हणजे विदाऊट क्वेश्चन आस्क आम्ही तुम्हाला फ्री मध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, 6 महिन्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. त्याच्यासाठी तुम्हाला रिमाइंडर आमच्याकडून एक नोटिफिकेशन पण येतं आणि तुमच्या वॉरंटी बुक मध्ये सगळे कुपन्स असतात, त्या रेटनुसार तुम्ही तुमची सर्व्हिस घेताय. त्यामुळे कार तुमची मेंटेन राहते. राईट. कार ही म्हणतो ना आपण की किती दिवसात वॉश केली पाहिजे? सोसायटीमध्ये रोज जो माणूस वॉश करतो हे ऍक्च्युली तसं म्हटलं तर म्हणजे लोकांसाठी हे फार जड जाईल, कारण की तो पण बिचारा आपल्या पोटासाठी काम करतोय. पण सकाळी तो 20-25-30 कार, रात्री 20-25-30 कार, आणि दिवसभर तो कुठे जॉब करतो, तेव्हा त्याला ते परवडतंय. तर बिचारा सकाळी येतो, घाईत असतो, एकाच बकेटमध्ये 8-10 कार वॉश करतो. तोच कपडा ऑलिव्ह व्हीलला, तोच कपडा ग्लासेसला, तोच कपडा बॉडीला. आता ऑलिव्ह व्हीलला येणारी डस्ट जी असते ती मेटल डस्ट असते, ब्रेक डस्ट असते, मेटल डस्ट असते, ते कपड्याला त्या मायक्रोफायबर टॉवेलला किंवा त्या नॉर्मल टॉवेलला चिटकणार आणि ते तोच कपडा तो बॉडीला, तोच कपडा ऑलिव्ह व्हीलला, इतर कारचं सगळं आलेलं त्याच्यामध्ये. मग ते कारवरती राऊंड मार्क झालेले, स्वल मार्क म्हणतात आमच्या टेक्निकल लँग्वेजमध्ये, स्वल मार्क्स. स्वल, तर ते स्वल मार्क्स कारवरती येतात आणि त्याच्यामुळे तुमच्या कारचा कलर लगेच डल होऊन जातो. त्याच्यामुळे मी कधी सजेस्ट करत नाही की डेली सोसायटीमध्ये वॉश करा कार म्हणून. तुमचा जास्त वापर आहे, खूप जास्त वापर आहे, तर तुम्ही महिन्यातून 2 वेळा चांगल्या ठिकाणी कार वॉश करा. जर तुमचा कमी वापर आहे तर महिन्यातून 1 वेळा जरी कार वॉश केली तरी ठीक आहे. ओके. आता जर तुम्हाला घरी वॉश करायची इच्छा आहे, समजा कोणी म्हणतं की म्हणजे काय होतं की सोसायटीतून जेव्हा बाहेर निघतो तर मग आपल्या गाडीवर धूळ असेल, कारण धूळ तर रोज बसते, किंवा ते चांगलं नाही वाटत, म्हणून मग तो एक आपल्या सोसायटीतला एखादा माणूस असतो, म्हणजे सोसायटीतला नाही, बाहेरचा एखादा माणूस आपण लावतो आणि सोसायटीतल्या गाड्या त्याला धुवायला सांगतो. तर मग काय करावं रोज जर करायची? म्हणजे कार क्लीन लागणारी 2 प्रकारचे लोक असतात. एक असतं ज्यांना स्वतः कार क्लीन करायची हाऊस असते, असे लोक. सो आता माझा छोटा भाऊ आहे, त्याला स्वतः गाडी क्लीन करायला आवडते, तो स्वतः कार क्लीन करत असतो. तर त्यांना मी सजेस्ट करतो की 2 बकेट वॉश ही टेक्नॉलॉजी वापरा. 2 बकेट वॉश. 2 बकेट वॉश टेक्नॉलॉजीमध्ये तुमची कार व्यवस्थित क्लीन राहील. 2 बकेट वॉश टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
तर एका बकेटने पहिले तुम्ही पाण्याने पूर्ण गाडीची डस्ट किंवा चिखल काढून घ्या. बरोबर. शॅम्पूने 1 लिटर पाण्यामध्ये शॅम्पू घ्या, अल्कलाईन शॅम्पू. अल्कलाईन शॅम्पू तुम्हाला खूप चांगले चांगले ऑप्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते अल्कलाईन शॅम्पूने तुम्ही तुमची कार पूर्ण प्रॉपर शॅम्पू अप्लाय करून घ्या. आणि मग दुसऱ्या बकेटने, जे सेकंड बकेट आहे, त्याच्याने तुम्ही पूर्ण पाण्याने तो शॅम्पू काढून घ्या. हे झाल्यावरती तुम्हाला कार प्रॉपर ड्राय करणं फार ड्राय कशी करायची? पुसावी लागेल. मायक्रोफायबर टॉवेलने प्रॉपर ड्राय करा. कोणता टॉवेल? मायक्रोफायबर टॉवेल. ओके. चांगले जीएसएम टॉवेल येतात. 380 पासून तर 1500 जीएसएम पर्यंत टॉवेल येतात मार्केटमध्ये, चांगले चांगले टॉवेल. तुमच्या कारच्या साईजनुसार, तुमच्या म्हणजे तुमची पार्किंगचा क्लोज आहे त्याच्यानुसार तुम्ही टॉवेल घ्या. ज्याला वॉटर मॅग्नेट टॉवेल येतात, ते तुमचं खूप लवकर काम करतात. तर ते पूर्ण पाणी ऑब्झर्व करा. जर आपण पाणी प्रॉपर ऑब्झर्व नाही केलं तर त्याच्यावरती वॉटरमार्क येऊ शकतात भविष्यामध्ये. वॉटरमार्क, पाण्याचे डाग येतात ना, हार्ड वॉटरचे मार्क्स, तर ते तुमचा पेन डॅमेज करतात, ते तुम्हाला येऊ शकतात. म्हणून ते तुम्हाला करणं फार महत्वाचं, गरजेचं आहे. येस येस. सोसायट्यांमधलं पाणी यूज करून असंही पाहायला गेलंय की गाड्यांचे जे आपले ग्लास असतो ना, समोरचा ग्लास, त्याच्यावर असे बारीक बारीक ठिपके पडतात, ज्याबद्दलच तुम्ही बोलत होते. I think ते बोरिंगचं पाणी यूज केल्यावर ते जास्त होतं. तसं ते निघत नाही भरपूर वेळा. ते निघण्यासाठी काय टेक्निक आहे घरच्या घरी? आणि ते जर गाडी तुमच्याकडे कोणी घेऊन आलं तर तुम्ही काय करणार? ऍक्च्युली ते बोरिंगच्या पाण्यामुळे, बोरिंगचं पाणी हार्ड असतं. पण ते मार्क कशामुळे येतात माहितीये का? की एक तर तुम्ही उन्हात कार वॉश केली, बरोबर, उन्हात कार वॉश केली, वॉश करताना तुम्हाला पुसायला वेळच भेटला नाही, तोपर्यंत ते पाणी सुकून गेलं. आणि जर तुम्ही क्लोज थंड वातावरणात किंवा क्लोज वातावरणात तुम्ही वॉश करताय तर तुम्ही गाडी व्यवस्थित ड्राय नाही केली. ओके. जर तुम्ही कार, मी तसं तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की कार प्रॉपर कोरडी करा, ड्राय करा. जर तुम्ही कारवरती पाणी तसं सोडलं तर पाण्याचा डाग येणारच आहे. आणि त्याचे पाण्याचा डाग तुम्हाला काढण्यासाठी कारला पूर्ण त्या ग्लासला पूर्ण बफिंग करावे लागते, तर ते पाण्याचे डाग निघतात. असे नॉर्मली ते पाण्याचा डाग निघणार नाही. म्हणजे तुम्ही घरच्या घरी काढू शकू तर तुम्ही काय करायला लागलं तर त्याच्यावरती क्रॅचेस येणार. हो, तर जसं पेंट वरती काही आहे तर पेंट वरती तुम्ही घरच्या घरी काहीतरी करू शकतात ऑप्शन्स. पण ग्लासमध्ये तुम्हाला त्याला बफिंगच करावं लागणार. मग बफिंग करून ते तुम्हाला पाण्याला काढावे लागतील. पीपीएफ ही काय टेक्नॉलॉजी आहे? जर डिटेलमध्ये सांगायचं झालं तर मला एकदम डिटेलमध्ये सांगा की सामान्यातल्या सामान्य माणसाला पण पीपीएफ टेक्नॉलॉजी कळेल आणि ज्याला माहिती आहे त्याला अजून त्याच्यात डिटेल माहिती मिळू शकते. तुम्हाला आठवत असेल, आपण पहिले 5-6 वर्षापूर्वी मोबाईलला लॅमिनेशन करायचो, पूर्ण 4 साईडला प्लास्टिकचं लॅमिनेशन यायचं. ते पीव्हीसी असायचं, एकदम प्लास्टिक असायचं, जे येल्लो पडायचं लगेच किंवा चिटकायचं मोबाईलला. तसंच ती टेक्नॉलॉजी आहे. पीव्हीसी नंतर म्हणजे ऍक्च्युली पीपीएफ मध्ये 2 टाईप आहेत, एक टीपीयू आणि दुसरं असतं टीपीएच. पीव्हीसी नंतर टीपीएच आलं, थर्मोप्लास्टिक हायब्रिड म्हणतात त्याला. हायब्रिड प्लास्टिक असतं, तर ते सुद्धा आपल्या वेदरमध्ये पिवळं पडतं. ओके. आणि दुसरं येतं टीपीयू, तिसरं थर्मोप्लास्टिक युरिथिन. ओके. थर्मोप्लास्टिक युरिथिन जे ते आपल्या वेदरमध्ये बेस्ट आहे. तर टीपीयू पीपीएफ जर आपण करतोय तर त्याची ड्युरेबिलिटी 5 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंत आपण घेऊ तशी. तसे मार्केटमध्ये पीपीएफ 2 इयर्स पासून 15 इयर्स वॉरंटी असेल. 15 इयर्स वॉरंटी म्हणजे लाईफ टाईम वॉरंटी पकडली जाते. बरोबर आहे, कारण की कारची लाईफ 15 वर्ष तेवढं सांगितलं. तर 2 इयर्स पासून 15 इयर्स पर्यंत त्याची लाईफ आहे. त्याच्यामध्ये काय होतं की फिल्म असते ती आपण कम्प्युटराइज कट करून किंवा हँड कट करून, डिपेंड ऑन कस्टमर रिक्वायरमेंट, ती कारच्या पूर्ण याला फिटिंग होते. समजा बोनेट आहे, रूफ आहे, साईड्स पॅनल्स आहेत किंवा तुमचे फेंडर झाले, हे झालं, सगळ्यांना आपण त्या कारला पूर्ण ते फिट होते. आता जेव्हा इथे आपण फिट करतो तेव्हा जर तुम्ही बघाल तर आता हा डोअर आहे, तर ह्या डोअरच्या आतमध्ये आपण प्रॉपर टकिंग करतो. आतमध्ये टकिंग येते, बरं, मग इथे कुठून निघणार नाही. ओके. प्रॉपर टकिंग येते आतमध्ये. हो. कम्प्युटराइज कट जरी घेतलं तर कम्प्युटराइज कट मध्ये कस्टमरला ऑप्शन असतं. कोणाकोणाला स्पोर्ट्स कारला आलं, प्रीमियम कारला आलं, कोणी कोणी कस्टमर बाहेरून कट घेतो. पण बाहेरून कट मी सजेस्ट करत नाही की तो हळूहळू निघतो, आपल्याकडे डस्ट भरपूर जास्त. तर तो प्रॉपर आतमध्ये टकिंग केला जातो. आतमध्ये प्रॉपर टकिंग करून मग ते पीपीएफ इन्स्टॉल केलं तर लॉंग लाईफ राहते. सेम बोनेटमध्ये सुद्धा, बोनेटला सुद्धा आतमध्ये टकिंग केली जाते. आतून टकिंग म्हणजे बोनेट ओपन करून त्याच्या आतमध्ये टकिंग केली जाते. 1 इंच 1.5 इंच त्याला आतमध्ये टकिंग, जसे तुम्हाला मार्जिन मिळते त्यापर्यंत त्याला टकिंग केलं जातं. त्याच्यानंतर कारचे आपण काही समजा डोअर जे हँडल्स झाले ते हँडल्स रिमूव्ह करतो, रूफेल रिमूव्ह करतो, टेल लाईट रिमूव्ह करतो, काही पार्ट्स रिमूव्ह करतो, बॅजिंग पूर्ण रिमूव्ह होते. त्याच्यामध्ये सिंगल पीस मध्ये इन्स्टॉलेशन होतं पीपीएफचं. आणि सिंगल पीस मध्ये इन्स्टॉलेशन करून आपण त्याला पीपीएफचं पूर्ण फिनिशिंग करून कस्टमर देत असतो. मग काय होतं की समजा आता रोडवरनं तुम्ही चाललात आणि बाजूने ट्रक टेम्पो गेली, जे त्याच्यातून जे स्टोन पार्टिकल सुटतात ते आपल्या कारवरती येतो. तुम्ही बघा गाडीवरती छोटे छोटे तुम्हाला ते तुमचे अवॉइड होतात. ओके. सोसायटीमध्ये लहान मुलं खेळतात,
त्यांना तुम्ही काहीच बोलू शकत नाही. नाही. कारच्या आजूबाजूला खेळतायत तर तुमची कारला पीपीएफ केलेलं तर त्यांचे जे खेळण्यामुळे, हात लागल्यामुळे किंवा कोणाचं हातामध्ये ब्रेसलेट घातलं असतं, अंगठी असते, ते सगळे क्रॅचेस अवॉइड होतात. ओके. त्याच्यानंतर रस्त्यावरून आपण चाललोय थोडंसं ग्रामीण भागामध्ये, झाडांचे जे फांदे लागतात, छोटे छोटे फांदे लागतात, ते क्रॅचेस तुमचे अवॉइड होतात. ऍक्सिडेंटल डॅमेजला तुम्ही काहीच करू शकत नाही. ऍक्सिडेंटल डॅमेजला तर तुमच्या हातात, माझ्या हातात काहीच नाहीये. काही नाही. पण हे जे क्रॅचेस आहेत छोटे छोटे, हे अवॉइड होतात तुमचे. त्याच्यामुळे तुमच्या लाईफ पेंटची वाढते. मग अशा वेळेस आपल्या सोसायटीतल्या गाडी वॉशरने जरी कार वॉश केली तरी काही फरक पडणार नाहीये. तसं म्हटलं तर बघा, पीपीएफ जे स्वलमार्क आहेत ना, ते येणार, ते पीपीएफ वरती येणार, पीपीएफ वर येईल, पेंट मध्ये जाणार नाही. उद्या पीपीएफ काढला, तुमचा पेंट जो ओरिजिनल पेंट आहे तो पेंट मध्ये तसा असणार आहे. तरी पण पीपीएफ केलेल्या कारला मी डेली वॉश सजेस्ट करत नाही. डेली वॉश करायची गरज पण नाही पडणारच नाही. आता का नाही पडणार? तरी सटकेल लवकर का? त्याची पण गरज नाहीये. डस्टर येतात, कार क्लीन डस्टर येतात. त्या डस्टरने तर तुम्ही डस्टिंग केलं तर पीपीएफ केलेली कार किंवा सिरॅमिक कोटिंग केलेली कार हार्डली 35-40 सेकंदांमध्ये गाडी डस्टिंग होते. 35-40 सेकंदांमध्ये गाडी डस्टिंग होते जर तुम्ही ते डस्टर प्रॉपर वापरलं तर. बरं. हो हो, पण डेली तुम्ही डस्टर वापरा. तुम्ही पीपीएफ बद्दल माहिती देताय तर मला त्याच्यात विचारायचं की फुल फॉर्म काय पीपीएफचा? पेन प्रोटेक्शन फिल्म. ओके. हा, पेन प्रोटेक्शन फिल्म, जे तुमचा पेन प्रोटेक्ट करत असते. ओके. स्टार्टिंग किती हजारांपासून होते पीपीएफ? कारण मी असं ऐकले की पीपीएफ हे खूप कॉस्टली जातं. कॉस्टली आहे पीपीएफ. साधारणतः आपण जर कारसाठी घेतलंय का, समजा आपण एक्झाम्पल तुमची क्रेटा कार आहे, 40,000 सुरुवात आहे. टीपीयू जसं 30-35 हजारापासून पीपीएफ येतात. 40,000 सुरुवात आहे, तर अगदी 2.5 लाखापर्यंत ऑप्शन्स आहेत. मग आता 40,000 2.5 लाखापर्यंत आहे तुम्ही सांगताय, पण मग याच्यामध्ये सिलेक्शन करताना तुम्ही कोणतं सजेस्ट कराल मला? बघा, मी सजेस्ट करेल की कमीत कमी 190, 180, 190 मायक्रॉनच्या वरचं थिकनेस पाहिजे. जसं म्हणजे टीपीयू प्रोडक्ट पाहिजे प्रॉपरली, थर्मोप्लास्टिक युरिथिन. कमीत कमी 5 इयर्स वॉरंटी पाहिजे. 5 वर्षाची कमीत कमी वॉरंटी पाहिजे. कारण की जसं तुम्हाला म्हटलं 2 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंत वॉरंटीचे ऑप्शन्स आहेत. मिनिमम 5 इयर्सची वॉरंटी पाहिजे. ऑटोमॅटिक बबल आला, ऑटोमॅटिक क्रॅक आला, याची वॉरंटी हवीच, ती असतेच शक्यतो बऱ्याच पीपीएफला. पण फिल्म पिवळी नाही पडली पाहिजे, अँटी येलोइंग म्हणतात त्याला, त्याची वॉरंटी पाहिजे, जी अनकंडिशनल पाहिजे. अनकंडिशनल. ओके. कधीच येल्लो नको पडायला फिल्म. त्या वॉरंटी पिरियड मध्ये फिल्म पिवळी नको पडायला, येल्लो नको पडायला. जर प्रॉपर टीपीयू तर पिवळं नाही पडणार. ओके. कारण काय होतं की काही काही लोक काय करतात की बाबा 5 वर्षाची वॉरंटी माझ्या प्रोडक्टची, पण 1 वर्ष तुम्हाला पिवळे पडण्याची वॉरंटी असली, मग ते प्रॉपर टीपीयू नाहीये, ते हायब्रिड आहे. बरोबर आहे, ते हायब्रिड आहे, टीपीयू नाहीये. जर माझ्या पीपीएफची 5 वर्षाची वॉरंटी, तर 5 वर्ष पीपीएफ पिवळं नाही पडणाऱ्याची वॉरंटी मला हवी. जर माझ्या पीपीएफची 10 वर्षाची वॉरंटी, 10 वर्ष पीपीएफ पिवळं नाही पडणाऱ्याची वॉरंटी हवी, आणि ती पण अनकंडिशनल. कंडिशन्स नको की तुम्ही अशी कार वॉश केली किंवा तुम्ही अशी कार ठेवली, अशी पार्क केली तरच तुम्हाला भेटणार, नाहीतर नाही. अनकंडिशनल वॉरंटी. एनी केसमध्ये पीपीएफ जर पिवळं पडलं तर ते वॉरंटीत क्लेम झालं पाहिजे. बरोबर. कमीत कमी जर आपल्या क्रेटासाठी म्हणतो मी, कमीत कमी 55-60 हजार, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये. 50-55च्या खाली येऊन कोरिया, चायना ब्रँड आपण अवॉइड करू शकतो. किंवा मग जे दिल्ली आता ब्रँड्स आहेत, 10-12 हजारात पीपीएफचा रोल दिल्लीमध्ये चालू. हो हो हो, मुंबईला पण चालू आहे, पुण्यात सुद्धा करतात. 12-15 हजारात पीपीएफचा रोल भेटतोय तुम्हाला. बरं. मग ते हायब्रिड आहे, तर ते आपण अवॉइड करूयात. 55-60 हजारापासून तर 1.5 लाखापर्यंत. 1.5 लाखाच्या वरती जाऊन काहीतरी खूप काहीतरी वेगळं भेटतंय असं नाहीये, असं काही नाहीये. तर अगदी तुमची स्पोर्ट्स कार आहे किंवा प्रीमियम कार आहे, तर तुम्ही ते 1.5 लाखाच्या वरती जाऊ शकतात. पण मग तुमची रेग्युलर यूजची कार आहे, तर मग तुम्ही तिला मॅक्झिमम 1.5 लाख रुपये. आणि मग 55,000 जर केलं मी माझ्या क्रेटाला, तर त्याची काय वॉरंटी असेल आणि त्याच्यात काय काय सर्व्हिसेस असतील अजून? 55,000, 60,000च्या आजूबाजूला आपण बजेट ठेवला तर आपल्याला वेल नोन ब्रँड नाही मिळणार, पण चांगलं टीपीयू मिळून जाईल. ओके. चांगलं टीपीयू, त्याची आपल्याला 5 वर्ष वॉरंटी आहे. साधारणतः 190 मायक्रॉन थिकनेस आपण पकडला तर 5 वर्ष वॉरंटी येईल, आणि तुम्हाला अनकंडिशनल वॉरंटी असेल. ऑटोमॅटिक बबल आला, ऑटोमॅटिक क्रॅक आला, फिल्म पिवळी पडली, याची अनकंडिशनल वॉरंटी येईल. तर थोडंसं आपण वरती गेलो 70, 75, 80 हजारात, तर तुम्हाला असं प्रोडक्ट मिळून जाईल त्याची तुम्हाला अक्रॉस इंडिया सर्व्हिस अवेलेबल आहे. ब्रँडमध्ये जाऊ शकतो आपण. खूप ब्रँड्स आहे याच्यामध्ये, मोठे मोठे ब्रँड्स. हो का? तर त्या ब्रँडचे तुम्हाला प्रोडक्ट मिळून जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन इंडिया कुठेही सर्व्हिस मिळून जाईल. आपण कार चालवतोय आणि कोणत्या तरी एका पोर्शनला आपल्या कारच्या थोडा पार्ट खराब झाला, तर पीपीएफ मध्ये तुमची तर वॉरंटी असतेच ऑब्व्हियसली, पण जर डॅमेज झालाय की माझ्याकडून काहीतरी डॅमेज झालं स्वतःहून, तर तेवढा पार्ट रिप्लेस करतो आपण की पूर्ण चेंज करावं लागतं? बऱ्याचशा कस्टमरचा प्रश्न असतो की बाबा माझ्या कारला जर कुठे डॅमेज, समजा बंपर, सिडान कार आहे किंवा क्रेटाचा बंपर कुठे ना कुठे माझं घासलं, तर
चान्सेस जास्त आहे बंपरचे, तर मला बंपर रिप्लेस करावं लागेल किंवा डेंटिंग पेंटिंग करावी लागेल, तर माझं पीपीएफ मला पूर्णच कारचं माझं गेले का 60-70 रुपये वाया. तसं नाहीये. तेवढंच परत पॅनल, तो जो पॅनल आहे, बंपर तर पूर्ण बंपर, फेंडर तर पूर्ण फेंडर, डोअर तर पूर्ण डोअर, आपण परत तेवढं स्क्वेअर फीटनुसार आपण करू शकतो चेंज. मग त्याचे चार्जेस ऍज ऍक्च्युअल चार्जेस. आता काही काही पीपीएफ आहे त्याचे तुम्हाला इन्शुरन्स फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जर डॅमेज झालं तर कंपनीकडून इन्शुरन्स मिळतो, त्या इन्शुरन्समध्ये क्लेम होतो ऍक्सिडेंटल डॅमेज झालं तर. ओके. आणि बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला ऍज ऍक्च्युअल कॉस्ट देऊन ते करता येतं. हो. जर कार क्रॅश झाली अशी, एक कार दुसऱ्या कारला, किंवा आपण बघतो की पुण्यामध्ये पार्किंग खूप छोटं आहे, त्यामुळे काय होतं की पोलला कार पिलरला घासल्या जातात बऱ्यापैकी. तर जेव्हा ती कार घासली जाते तेव्हा काय होतं ना, जर पीपीएफ नाहीये तर कारचा कलर निघून जातो तिथं, आणि जर पीपीएफ आहे तर कलर निघणार नाही, याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का? नाही बघा, ऍक्सिडेंटल डॅमेजला तुम्ही कसली क्रॅचेसची वॉरंटी तुम्हाला कुठलंच प्रोडक्ट देत नाहीये, कारण की कुठल्या इम्पॅक्ट मध्ये तुम्ही हिट होते गाडी त्यावर डिपेंड आहे. आता एक आपण पार्ट आपण मिस केला, त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये ऑटो हिलिंग फॅसिलिटी पण आहे. ऑटो हिलिंग म्हणजे कारवरती क्रॅच पडला, फिल्मवरती क्रॅच पडला, तर तो नॉर्मल टेम्परेचर मध्ये ऑटोमॅटिक हिल होतो. ओके. तर अगदी 5-6 मायक्रॉन पासून तर 30-35 मायक्रॉन पर्यंत ऑटो हिलिंगची कॅपॅसिटी असलेले प्रोडक्ट आहेत. म्हणजे 30 मायक्रॉन 25 मायक्रॉन पर्यंत क्रॅच पडला तर ऑटोमॅटिक हिल होतो. ओके. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी वॉरंटी देणार नाही की माझं प्रोडक्ट मध्ये समजा ऑटो हिलिंगची कॅपॅसिटी क्रॅच ऑटोमॅटिक हिल होईल, याची तुम्हाला कोणीच वॉरंटी देणार नाही. का? कारण की क्रॅचेसचा इम्पॅक्ट कसा पडतोय हे कोणी ठरवू शकत नाही. मग आता लोक असं म्हणतील की मी कारला कलर करतो, कारला पेंटिंग करून घेतो माझ्या कारला, जर खराब झाली समजा, मी प्रत्येक 2 वर्षाला पेंटिंग करून घेतो, मी पीपीएफ कालो, तर मग का नको करावी त्याने पेंटिंग? हा बराच म्हणजे कस्टमरचा कॉमन क्वेश्चन येतो की बाबा लाखभर रुपये मी पीपीएफ ला द्यायचे, त्यापेक्षा मी 5-6 वर्षांनी पूर्ण कार 70-80 हजारात पेंट करून घेईल, तर मी का पीपीएफ करावी? सगळ्यात महत्वाचं कारण तुम्ही समजून घ्या, आपण जेव्हा नवीन कार घेतो ती कार असते ओईएम पेंटेड, डीलरशिप मध्ये नाही, मॅन्युफॅक्चरर कडून पेंटेड. बरोबर. आता समजा आपण कियाची कार घेतली, तर कियाचा जो मेन प्लांट आहे अनंतपूरला आंध्र प्रदेशमध्ये, तिथून ती कार पूर्ण प्रॉपर पेंट होऊन किंवा रेडी होऊन कार इथपर्यंत येते आणि मग तुम्हाला डिलिव्हरी मिळते तुमच्या डीलरशिप मधून. तो जो पेंटिंग असं रोबोटिक पेंट असतो, तर रोबोला माहिती आहे की मी कुठल्या अँगलने आणि किती डिस्टन्स ठेवून कसा पेंट मारायचा आहे, तो रोबोटिक आहे, मशिनरीज पेंट येतो. आणि जेव्हा तुम्ही कार एखादा समजा डोअर तुमचा डॅमेज झाला आणि तुम्ही पेंट करणार आहे, तर तुम्ही मॅन्युअल पेंट करणार आहे. भले तुम्ही मर्सिडीजची कार वापरताय किंवा तुम्ही ऑडी जॅगवार प्रीमियम कार वापरताय, तर तुम्ही जेव्हा डीलरशिप तो मॅन्युअलच पेंट होतो, रोबोटिक पेंट रिपेंट मध्ये होत नाहीच होत, कुठल्याच कारला होत नाही. मग तुम्हाला मॅन्युअल पेंट मध्ये तो शेवटी माणूस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एरर येतोच, कुठे ना कुठे येतच, चेंज होतोच. मग रिपेंटिंग आणि ओईएम पेंटिंग, रोबो पेंटिंग याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. बरोबर. तर तो फरक आपण कधीच मॅच करू शकत नाही. जो रोबोटिक पेंट जो असतो त्याचा ग्लॉस असतो, जो फिनिश असतो, तो खूप छान असतो. बरोबर. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पीपीएफ किंवा जे कोटिंग्स आहेत त्या कशासाठी करतोय की पेंट प्रोटेक्शनसाठी. माझी कार जेव्हा नवीन घेतोय मी, तर तो जो त्या कारचा ओरा आहे तो ग्लॉस आहे, तसा राहावा म्हणून. समजा आता मी 5 वर्षांनी पेंट करणार आहे, पण त्या मधल्या 5 वर्षाचं काय, 5 वर्ष काय मी झालेली कार घेऊन चालू, क्रॅच पडलेली कार घेऊन चालू, तर माझ्या कारचा जो मी त्याच्या ठिकाणी कार आता लक्झरीमध्ये येते. बरोबर. नीड सुद्धा आहे आणि लक्झरी सुद्धा आहे. तर नीड असते तर आपण छोटीशी एखादी गाडी घेतली असते वॅगनर वगैरे, आणि किंवा मग छोटीशी एखादी टियागो वगैरे, आणि आपण रेग्युलर लाईफ मध्ये फिरलो असतो, ती पण तेच काम करणार आहे जी बाकीच्या कार काम करणार आहे, ऑडी मर्सिडीज काम करणार आहे. बरोबर. पण आपण का कार घेतोय? कारण की आपल्याला तो लक्झरी हवी, आपल्याला तो रिचनेस हवा आहे. बरोबर आहे का नाही? तर ते तुम्हाला तो पेंट जो तुमचा आहे ते रोड प्रेझेन्स दाखवत असतो, ऑलाय जे रोड प्रेझेन्स दाखवत असतात, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हे कोटिंग्स करत असतो. तर त्या कोटिंग मध्ये डेली रुटीन मधलं जे कारवरती डस्ट बसते किंवा छोटे छोटे क्रॅचेस येतात ते अवॉइड करण्यासाठी आपण हे पेंट प्रोटेक्शन प्रोसेस करत असतो. म्हणून पीपीएफ करायला पाहिजे. पुण्यामध्येही भरपूर लोक आहे आज की जे पीपीएफ करून टाकतात, करून देतात किंवा सिरॅमिक कोटिंग करतात. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? बघा, आता ऑटोहर्ब आपण 2013 पासून आपण मार्केटमध्ये, 2013 पासून फार म्हणजे 2013ला पुण्यामध्ये डिटेलिंग करणारे फार 2-3 जण होते. आता ऑटोहर्ब प्युअरली डिटेलिंग मध्ये आहे. डिटेलिंग सोडून आपण दुसरं काहीच करत नाही, फक्त डिटेलिंग. डेंटिंग पेंटिंग हे डिटेलिंगचाच पार्ट आला. डेंटिंग पेंटिंग हा आपला स्पेशल बूथ आहे जो डिटेलिंग सेंटर जवळ नाहीये.
ओके इट इज हा, कारण की त्याच्यामध्ये डस्ट उडते, त्याच्यामध्ये पेंट डस्ट उडणार, टाक टूक आवाज येणार. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे आणि ते तर तुम्हाला तर खूप मोठा फरक नाही. इथे तुम्हाला पूर्ण डस्ट फ्री एरिया पाहिजे, पेंटिंग मध्ये पण डस्ट फ्री एरिया पाहिजे. पेंटिंग मध्ये डस्ट फ्री एरिया जरी असला तरी त्याचे काही कामं बाहेर होतात, त्याच्यामुळे त्याचे तुम्हाला ते प्रॉब्लेम येणारच आहे. मग आपलं जे डेंटिंग आपण पीपीएफ जिथे करतो तो प्रॉपर डस्ट फ्री एरिया आहे, बरोबर. आता ऑटोहर्ब मध्ये काय करावे, आमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅक्झिमम ब्रँड्स अवेलेबल आहेत. जे मार्केटमध्ये मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते सगळे ब्रँड्स अवेलेबल आहेत. आफ्टर सेल सर्व्हिस सगळ्यात महत्वाचे, कारण की तुम्हाला माहिती आहे की एकदा डील झालं त्याच्यानंतर सगळ्यात मोठा मॅटर आहे तो तुमचा आफ्टर सेल सर्व्हिसचा. बरोबर आहे. तर ऑटोमध्ये तुम्हाला हा एक्सपिरियन्स फार छान येईल की तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस जी आहे ती आपल्या ब्रँडमध्ये तुम्ही सेंटरला गेलात तर तुम्हाला एकदम प्रॉपरली ती आफ्टर सेल सर्व्हिस मिळेल, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे इन्स्टॉलेशन प्रोसेस. चांगलं मटेरियल पीपीएफ चांगलं निवडणं हे तुमचं आणि माझं काम आहे, पण काम ना तुम्ही करणार आहे ना मी करणार आहे, माझा स्टाफ करणार आहे किंवा त्या डिटेलिंग सेंटरचा स्टाफ करणार आहे. बरोबर आहे. तर भरपूर तुम्ही ठिकाणी बघाल तर बाहेरून माणसं येतात, 4-5 लोकांची टीम येते जी पर कार बेसिस वरती काम करते आणि ती येणार आणि ती तुम्ही त्याला मटेरियल देणार आणि तो येऊन पटापट एका दिवसामध्ये काम करून मोकळा होणार. जेव्हा सर्व्हिसची वेळ येते तेव्हा कसे येणार ना, ते पॉसिबलच नाहीये. पण कस्टमर जागेवरती बरोबर आहे, त्याला तर सर्व्हिस पाहिजे, बरोबर आहे. कस्टमरला सर्व्हिस पाहिजे, कारण की त्याने लाख रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये कार कोटिंगसाठी खूप मोठी अमाऊंट आहे. कार माझी कोटिंग नाही केली तर माझी गाडी रोडवर चालणार नाही असं काही नाही ना, लक्झरीसाठी करतोय कस्टमर, त्यांना सर्व्हिस तर पाहिजे, बरोबर. मग त्या केसमध्ये कस्टमरला फार मोठा क्वेश्चन पडतो की अरे वो बंदा आएगा जिसने पीपीएफ किया हुआ है आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करेल, त्याच्यासाठी मी 10 फेऱ्या मारायच्या आणि त्याच्यात पण क्वालिटी मिळणार नाही, हा तुम्हाला प्रॉब्लेम ऑटोमध्ये येणार नाही. आमचा इन हाऊस स्टाफ आहे ज्याला कमीत कमी 4 ते 5 वर्ष प्लसचा एक्सपिरियन्स आहे प्रत्येकाला कमीत कमी, आणि ते 24 तास तिथंच राहतात. म्हणजे माझ्याकडे स्टाफ पण म्हणजे ते एक आहे की स्टाफ पण आमचा आतमध्ये जातो, त्यांना स्पेशली तसं सोय करून दिली. तर तो भाग वेगळा, पण मुलांना म्हणजे आपल्याकडे जे स्टाफ आहे तो 4 ते 5 वर्ष प्लस एक्सपिरियन्सचा स्टाफ आहे आणि जो रोज 2-2, 3-3 कार करतोय. असं नाही की बाबा आठवड्याला महिन्याला एखादी कार केली असं नाहीये. त्याचा हात जो आहे तो बसलेला आहे, आपण म्हणतो ना हात बसलेला आहे, युज टू झालेला आहे, त्याचा हात बसलेला आहे, त्याच्यामुळे त्याला माहिती कसा कट करायचा आहे, कसं त्याला टगिंग करायचंय किंवा कसं कुठे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो, कशा पद्धतीने त्याला प्रॉपरली हीट करायचंय, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. तर ह्या सगळ्या तुम्हाला जे आहेत ह्या गोष्टी तुम्हाला ऑटोमध्ये खूप छान मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मार्केटमध्ये जे काळं याच्यामध्ये तुम्ही बघाल जे सत्य आहे, फार मोठं सत्य आहे, कोणी त्याच्यावरती बोलायला तयार होत नाही. एखादं ब्रँड समजा आहे, वेल नोन ब्रँड आहे आणि त्या ब्रँडची कॉस्टिंग समजा 1.5 लाख रुपये जाते, 1.5 लाख रुपये त्याची कॉस्ट होते. आता समजा मी 1.5 लाख रुपये कॉस्ट दिली, त्याचीच XYZ पर्सनने 1,20,000 रुपये कॉस्ट दिली किंवा 1 लाख रुपये कॉस्ट दिली, कस्टमर निगोशिएट करतोय म्हणून. कस्टमरला काय वाटतं की अरे ऑटो हब फार हाय मार्जिनवर काम करत आहे, बरोबर का नाही, हे तर मला हेच प्रोडक्ट मला इथं 1 लाख रुपयात मिळतंय, म्हणजे 25-30%, 50% स्वस्त आहे आणि तू इथं तर तुम्हाला मला एवढं कॉस्ट जाते का असं. तर मार्केटमध्ये काय होतंय की माझा रोजचा कस्टमर आला नाही आला, माझा रोजचा खर्च चालू आहे, मोठे मोठे टेलिंग स्टुडिओ आहेत, त्याचं रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, मुलांचा स्टाफचं सॅलरी आहे. मग काय करतात की बोनेटला, फेंडरला, बंपरला जो जास्त इम्पॅक्टेबल पार्ट आहे फ्रंटचा त्याला ओरिजिनल प्रोडक्ट वापरलं आणि दुसरीकडे वेगळं प्रोडक्ट वापरलं, असंही करतात. असे करतात, कॉस्ट वाचवतात. कस्टमरला ती गोष्ट माहित नाही. कस्टमरला काय माझी सुद्धा कार तुम्ही दुसरीकडे दिली तर मला सुद्धा कळणार नाही काय केलेलं आहे, कारण हे पूर्ण पूर्ण ट्रस्ट. मग याच्यामध्ये येते कस्टमर ट्रान्सपरन्सी फार महत्वाची. आम्ही काय करतो की त्या कस्टमरसाठी स्पेशली पॅक बॉक्स ऑर्डर करतो. ओके, त्याचा QR कोड, सिरियल नंबर, त्याच्या वॉरंटी बुक वरती असतो. डायरेक्ट कंपनीकडून बिलिंग करून आपण त्या गोष्टी करत असतो. कुठलंच आपण डीलरशिप वगैरे त्या बेसवरती काम करत नाही. ओके, म्हणजे कस्टमरला आफ्टर सर्व्हिस प्रॉपर मिळेल. आज समजा आता आपल्याकडे पुणे जो सिटी म्हटली सगळे आयटीचे कस्टमर आहेत, कस्टमर शिफ्ट होतो बँगलोरला जातो, हैदराबाद जातो, बँगलोर जातो, मग त्या ब्रँडची सर्व्हिस त्यांना तिथं मिळाली पाहिजे. उद्या तिकडे हात वरती न करायला की अरे हे तर प्रॉब्लेमॅटिक आहे. तर आपण त्या गोष्टी प्रॉपर करतो. म्हणजे दुसरा माणूस काय करणार होता, बोनेट आणि बंपरला आणि फेंडरला इन्स्टॉल करून त्याच्या नावाने पूर्ण कारला तो त्याची वॉरंटी रजिस्टर करून कस्टमरला वॉरंटी, कस्टमरला काय वाटतं मला वॉरंटी मिळते, मला कंपनीकडून डायरेक्ट वॉरंटी मिळते, पण ते कस्टमाइज आहे. जेव्हा इकडचं पीपीएफ काढतो ते मॅचच होत नाहीये. तर त्याच्यासाठी 100% ट्रान्सपरन्सी ही फार मॅटर करते. तो ऑटो हबला तुम्हाला आम्ही 100% ट्रान्सपरन्सी होती काम करतो. बरोबर आहे. आता थोडंसं परत गाड्यांकडे येऊ. 30 ते 40 लाखामध्ये आजकाल कोणत्या गाड्या ट्रेंडिंगला आहे? 30 ते 40 लाखांमध्ये सगळ्यात जास्त कार ट्रेंडिंगला आहे तुम्ही म्हणाल तर म्हणजे मी 25 लाखापासून तर 40 लाखाच्या आजूबाजूला घेतो. टाटामध्ये जाल तुम्ही, तर टाटामध्ये हॅरियर,
ओके तिला सेल्स खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये पेट्रोल ऑप्शन पण आलेले आहे आता, ईव्ही ऑप्शन आहे किंवा मग डिझेल ऑप्शन तर त्यांचं फेमसच आहे. महिंद्रामध्ये झाले तुम्ही 7XO फार हायएस्ट सेल तिला होतोय. त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल ऑप्शन अवेलेबल आहे. स्कॉर्पिओ एन अगेन माझी आवडती कार. स्कॉर्पिओ एन मध्ये डिझेल ऑप्शन अवेलेबल आहे, पेट्रोल सुद्धा आहे. त्याच्यानंतर मग महिंद्राच्या ईव्ही कार फार छान छान आल्या. 9S, XCV 9S, XCV 9E, BE6 ह्या कार आहेत. ह्या सुद्धा त्याच बजेटमध्ये येतात. त्यांचा पण त्या कार पण खूप छान आहेत. जर तुम्ही VW मध्ये गेलो तर अगेन मी तुम्हाला सांगितलं कुशाक झाली, कोडियाक झाली, ह्या कार आहेत त्या तुम्हाला 40 लाखाच्या आजूबाजूला म्हणजे 25 लाखापासून 40 लाखापर्यंत मिळतात. तर असे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. म्हणजे टोयोटामध्ये जर आपण बघितलं तर हाय क्रॉस तर टॉप मॉडेल तुम्हाला 39च्या अराउंड येऊन जातं. टॉप मॉडेल हायब्रिड इनोव्हाचं. हा हाय क्रॉस. तर मग हे चांगले चांगले ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके. तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं 2013ला तेव्हा फॉर्च्युनर कितीला यायची? तेव्हा फॉर्च्युनर साधारणतः 38 40 लाखापर्यंत. आता कितीला येते? आता साधारणतः 55 लाखाच्या आजूबाजूला येते. ओके. मग तुमचे कस्टमर आहे का फॉर्च्युनर वाले? भरपूर आहे. ओके. त्यांचं बिलिंग किती होतं? फॉर्च्युनरचा जो म्हणजे क्राऊड आहे त्याच्यामध्ये 2च कलर जास्त चालतात, एक व्हाईट आणि आता ब्लॅक फार ट्रेंडिंगला आहे. तर फॉर्च्युनर साधारणतः 250-260 स्क्वेअर फीट मध्ये जाते कार पूर्ण. आम्ही जेव्हा PPF करतो स्क्वेअर फीटचं आमचं कॅल्क्युलेशन असतं. ओके. तर साधारणतः फॉर्च्युनरचा जो क्लास आहे थोडा प्रीमियम क्लास. हो. तर ते ₹1,00,000 वरतीच त्यांचं बिलिंग 1 ते 1.5 लाख. हो, ₹1,00,000 वरतीच. आणि थोडं अजून प्रीमियम असेल तर मग 2 पर्यंत पण. हा म्हणजे अगदी म्हणजे फॉर्च्युनर मध्ये तो क्लास नाही की 2 लाखाच्या वरती खर्च करेल. 1.5 लाखाच्या अराउंड 1 लाखापासून 1.5 लाखापर्यंत खर्च करणारे फॉर्च्युनर मध्ये कस्टमर भरपूर आहेत. 2 लाखाच्या वरती जाणारा जो क्लास आहे तो त्याचा ब्रँड पण फार वेगळा आहे. म्हणजे अगदी मी ऑडी मर्सिडीज नाही म्हणणार, पण मग असा क्लास आहे की ज्यांचं इन्कम ऍव्हरेज आहे पण त्यांचं कारवरती फार वेगळं प्रेम आहे. हो का? तो यंग क्लास आहे. म्हणजे 30 पासून तर 40-45च्या आतला जो यंग क्लास म्हणतो आपण त्याला, तो क्लास आहे जो 2 लाखाच्या वरती 1.5 लाखाच्या वरती कारवरती स्पेंड करतो. त्यांना ब्रँड मॅटर करत नाही. त्यांना म्हणजे ब्रँड म्हणजे कारचा कुठला ब्रँड आहे माझा किंवा कारचा कुठला सेगमेंट आहे माझा ते मॅटर करत नाही. त्यांचं कारवरती एक वेगळं विशेष प्रेम असतं किंवा टेक्निकली फार साऊंड असतात, त्यांना माहिती असतं. कारण मी फॉर्च्युनर याबद्दल विचार कारण आपण ज्या एरियात राहतोय आता सध्या ते वेस्ट पुण्यामध्ये आपण राहतो. बावधन पासून पूर्ण इकडे मामुर्डी पर्यंत मोठे मोठे एरिया आहेत आपल्याकडे. बालवडी, वाकडे, तातावडे, रावेत येतं, यांसारखे एरिया आपल्या इथे येतात की जिथे आयटीचं पण क्राऊड आहे आणि बऱ्यापैकी लोकांकडे फॉर्च्युनर आहे आज. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की 10 पैकी किती लोक PPF करताय? मला वाटतं तुमच्या फार आवडती कार आहे फॉर्च्युनर. हा, तुम्हाला मला असं वाटतं तुम्ही ती घेणार होते. स्कॉर्पिओ जागी तुम्ही फॉर्च्युनर घेणार होते. हो. 10 पैकी 8 कस्टमर म्हणाल तुम्ही. 70-80% प्लस कस्टमर PPF करतोय आज. ओके. हो. 70-80% प्लस कस्टमर PPF करतोय फॉर्च्युनर मध्ये. तर आहे म्हणजे लोकांमध्ये ते त्या क्राऊडमध्ये किंवा त्या क्लासमध्ये अवेअरनेस आहे PPFचा की मला कार घेतली तर मला कारला पेंट प्रोटेक्शन करायचंच आहे. जो जे 2-3 कस्टमर नाही करत आहे ते कारला ऍटलिस्ट सिरॅमिक कोटिंग काही ना काहीतरी करतायत. आता जे सिरॅमिक कोटिंग तुम्ही बोलले किंवा PPF बोलले हे तर शोरूम वाले पण करून देतात. हो. मग तुमच्याकडून का करावं लोकांनी आणि शोरूम मधून का करावं नाही? कारण शोरूम मध्ये एकदम प्रीमियम असतं सगळं ना. बघा म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा कार घेतो मॅन्युफॅक्चर करून आली, आपण असं म्हटलं OEM कोड मॅन्युफॅक्चर करून आली. आता जेव्हा डीलरशिप येते तर डीलरशिप तिचा मेंटेनन्स करत असते स्वतः. म्हणजे कंपनीकडून त्यांना सगळे स्पेअर पार्ट्स आणि मेंटेनन्स ट्रेनिंग येते. राहिलेल्या गोष्टी डेंटिंग, पेंटिंग किंवा ऍसेसरीज किंवा डिटेलिंग मध्ये PPF, सिरॅमिक कोटिंग, वॉशिंग सगळं आलं, ही कंपनी स्वतः करत नाही. थर्ड पार्टी वेंडर असतात आमच्यासारखे. आम्हाला तिथे काम दिलं असतं की आमच्याकडे येणाऱ्या कारला आमचा जो ऍडवायझर आहे, सेल्स पर्सन आहे, तो सगळं तुम्हाला क्लोजर करून देईल. तुम्हाला जे अप्रूव्ड प्रोडक्ट आहे ते अप्रूव्ड प्रोडक्ट तुम्हाला युज करायचे आहेत. ओके. आता त्याच्यामध्ये अगदी एक काळं सत्य आहे. डीलरशिप आहे, तिला पण जे एक्सपेन्सेस आहेत त्यांची जागा आपण वापरतोय. हाय मार्जिन वरती काम होतं. हाय मार्जिन वरती म्हटल्यावरती काय कसं होतं की जे प्रोडक्ट मला बाहेर 50,000 40,000 भेटायला पाहिजे ते तिथे ₹1,00,000 लाखाला भेटते. डबलचा फरक आहे डायरेक्ट. हो, त्याच्याकडे जास्त. कारण की त्यांना त्यांचं पण मार्जिन काढायचं, मार्जिन काढत असतं. अगदी मी तर म्हणजे बरेचसे माझे मित्रपरिवार किंवा माझ्याकडून मटेरियल घेणारे लोक आहेत जे डीलरशिपला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तर PPF मध्ये 40-45% अपफ्रंट त्यांना द्यावे लागतात डीलरशिपला.
उरलेल्या 50-55% त्यांना म्हणजे प्रोडक्ट यूज करायचंय आणि कस्टमरला सर्व्हिस Staff द्यायची आहे. आणि स्वतः मार्जिन पण काढायचं. कारण स्टाफचा पण खूप कॉस्टली ना हा स्टाफ. हो, स्टाफ कॉस्टली याच्यामध्ये. तर मग तुम्हाला सर्व्हिस त्याला द्यायची आणि तुम्हाला तुमचं मार्जिन पण काढायचं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही की त्यांना इतकं हाय मार्जिनवर काम होतं, खूप हाय मार्जिनवर काम होतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे आणि ती फिनिशिंग घेत नाही, कारण की डीलरशिपमध्ये कस्टमर जो आहे तो नंतर मग जसं डिटेलिंग सेंटरमध्ये कस्टमर हक्काने येतो की अरे माझ्या गाडीवरती मी 10,000 रुपये खर्च केले होते, त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याला काय भेटतंय किंवा हा प्रॉब्लेम आला. डीलरशिपमध्ये कस्टमर जात नाही. डीलरशिपमध्ये कस्टमर ठरवून सुद्धा जात नाही. तो जातो त्याच्या सर्व्हिसिंगच्या कामाला, जोपर्यंत कार वॉरंटीमध्ये तोपर्यंत. नंतर तो काही त्या कस्टमर तिथं फॉलोअप घेत नाही की माझ्या कारला पीपीएफला प्रॉब्लेम आला किंवा सिरॅमिक कोटिंगला प्रॉब्लेम आला. तर कारण की डायरेक्टली इन्स्टॉलरशी त्याचं काहीच कनेक्ट नाहीये. त्याचं जे कनेक्ट आहे तो सेल्स पर्सन आहे, जो कार सेल करणारा होता, त्याकडे त्याचं कनेक्शन आहे. करेक्ट. त्याच्यामुळे डिटेलिंग सेंटरमध्ये केलेलं कधी पण चांगलं, बेटर आहे. खूप म्हणजे चांगलं. हा, तुमचे पैसे वाचता आणि तुम्हाला ज्या क्वालिटीचं पाहिजे ते ऍक्च्युअल त्या क्वालिटी quality चं मिळते. मिळतं. पैसे वाचण्यापेक्षा क्वालिटी मिळते तुम्हाला. Quality हो, मिळते. पैसे वाचतातच तो खूप मोठा पार्ट आहे, पण क्वालिटी चांगली मिळणं हे फार इम्पॉर्टंट. काही कस्टमर क्वालिटीसाठी करतोय. हो. करेक्ट. थँक्यू सो मच सर, तुम्ही जी माहिती दिली. लोकांना म्हणजे खूप साऱ्या गोष्टी समजल्या असतील. आपण याच्यामध्ये मला असं वाटतं की 10 ते 20% बोललोय अजूनपर्यंत. गाडीबद्दल बोलायचं झालं तर 1-2-4 दिवस पण कमी पडतील शूट केलेला. आणि तुमचं नॉलेज त्याच्यातलं इतकं डीप आहे की ते मला पूर्ण काढून घेण्यासाठी मला आधी खूप जास्त रिसर्च करावा लागेल. ज्याही लोकांना वाटतंय की त्यांच्या गाडीची त्यांनी काळजी घ्यावी, पीपीएफ करावं, सिरॅमिक कोटिंग करावं, कॉन्टॅक्ट करू शकता सरांना. ते डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, डिस्प्लेला तुम्हाला नंबर दिसत असेल ऑटो हर्बचा. आय थिंक सर तुम्ही स्वतः बोलतात लोकांशी डिरेक्टली. हो. सर स्वतः फोन उचलतील, स्वतः बोलतील, प्रशांत राणे सर. आणि तुम्ही विचारू शकता त्यांनी तुमचे जे काही कन्सर्न असतील ते. फ्रँचायझी आपण देतो का की नाही देतो? फ्रँचायझी पण देतो. ऑटोचे आपले मल्टिपल सेंटर्स आहेत. आता किती आहेत सध्या? साधारण 29 सेंटर्स आहे आपल्या अक्रॉस इंडियामध्ये. 29 सेंटर्स ऑलरेडी आहेत आपले. आणि ज्याही लोकांना हवंय दे कॅन कॉन्टॅक्ट अस फॉर फ्रँचायझी ऑल्सो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.